छत्तीसगडमध्ये तुमच्या पक्षाचे आणि शरद पवार पक्षाचे काही कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे, भाजप हा तिथला त्यांचा विरोधक आहे. तुम्ही दोघांनी एकत्र लढलं तर संख्येने तुमच्या जागा जास्त येतील, कारण समविचारी पक्ष आहे. तुम्ही भले तुमची राजकीय पक्षाची युती म्हणून भाजपसोबत झाली असती तरी फटका जो आहे दोन्ही राष्ट्रवादीला बसू शकतो. त्यामुळे एकत्र येण्यासंदर्भात आणि त्यानुसार बैठक पण झालेली आहे, बैठक देखील झाली पक्षाच्या आणि शरद पवारांच्या पक्षाची. तर त्यावर तुमची प्रतिक्रिया काय? स्थानिक पातळीवरती बैठका जर काही झाल्या असतील तर त्या मधल्या कालावधीमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेला सुद्धा आपण पाहिलं संबंध राज्यभरामध्ये राज्यातल्या 250 नगरपालिकांच्या मध्ये वेगवेगळ्या पद्धतीची युती आघाडी त्या ठिकाणी झाली, निर्विवादपणाने सत्य त्या ठिकाणी आपण पाहतो आहोत. त्याचबरोबर महत्त्वाचा भाग असा आहे की पिंपरी चिंचवडच्या बाबतीमध्ये स्थानिक पातळीवरती जर काही त्यांनी कोणी चर्चा केली असेल, माझ्याकडे त्या बाबतीतला तपशील त्या ठिकाणी नाही. मी गेले आठवडाभर लोकसभा अधिवेशनाच्या निमित्ताने या ठिकाणी आहे. उद्या किंवा परवा ज्यावेळेला मुंबईमध्ये अजितदादा, मी, प्रफुल्लभाई आम्ही ज्यावेळेला बसू त्यावेळेला आम्हाला त्या विषयावरती आम्ही चर्चा करू आणि मग त्या संदर्भातला जो धोरणात्मक निर्णय असेल तो केला जाईल. सुप्रिया सुळेंनी देखील त्यांच्या पक्षाच्या तिथल्या प्रमुखांना फोन करून सांगितलं की युती होत असेल तर करावी. नाना काटे नावाचे पदाधिकारी आहेत, त्यांना त्यांनी सांगितलं. आता सुप्रिया यांनी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना काय सांगावं सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे, त्याबद्दल मी काय मतप्रदर्शन करणार नाही, कारण शेवटी त्या पक्षाच्या नेत्या आहेत, त्यामुळे तो त्यांच्या पद्धतीने सांगण्याचा त्यांचा अधिकार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मी आपल्याला सांगितलं की ज्यावेळेला अजितदादांच्या जो आमची चर्चा होईल त्यावेळेला नेमकं पुन्हा पिंपरीच्या वतीमध्ये नेमकं काय आहे, राज्यातल्या संबंध 27 महानगरपालिकेच्या वतीमध्ये महायुती म्हणून आम्ही नेमकं काय काय करू शकणार आहोत, त्या संदर्भातली चर्चा मुख्यमंत्र्यांच्या जवळ होईल आणि मग प्रत्येक महानगरपालिका निहाय त्या चर्चेचा तपशील बैठका हे आम्हाला तिन्ही पक्षाला करावे लागतील आणि त्या पद्धतीने आम्ही करू. मोठा संभ्रम आहे खास करून दोन्ही राष्ट्रवादीच्या केडरमध्ये. शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अजितदादा आणि पवारसाहेब एकत्र आलेल्याचं पाहायला मिळालं, त्यामुळं एक कुटुंब म्हणून आनंदाची गोष्ट होती. मात्र केडर जे आहे त्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत. दोन्ही पक्ष एकत्र येत आहेत का, फक्त निवडणूक राजकीय युती होते, आघाडी होते का, असे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे केडरच्या मनामध्ये अनेक प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेले आहेत. त्यामुळे हा प्रश्न आहे की काही ग्राउंड झिरोवरती शक्य आहे का दोन्ही पक्षांमध्ये आघाडी होणं. आदरणीय पवारसाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दादांनी, प्रफुल्लभाईंनी त्यांना शुभेच्छा देणं, मी सुद्धा ट्विटरवर शुभेच्छा दिल्या. सध्या पवारसाहेबांच्या समेत आम्ही सर्वांनीच काम केले, त्यांचे आशीर्वाद आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी मिळालेले आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये वेगळं वावगं किंवा वेगळे राजकीय अर्थ काढण्याचं काही कारण येऊ शकत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक सामूहिक नेतृत्वाच्या माध्यमातून NDAमध्ये सहभागी होण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला. मी पुन्हा वारंवार एन्ड्रॉस केलं, उद्घोषित केलं की आमचा NDAमधला सहभाग काल होता, आजही आणि उद्याच्या भविष्यामध्ये त्या ठिकाणी राहणार आहे. त्यामुळे आमच्या NDAच्या सहभागाच्या बद्दलची निर्विवादपणाची भूमिका पक्षामध्ये ठाम पद्धतीची त्या ठिकाणी आहे. अशा वेळेला कौटुंबिक भेटीच्या निमित्ताने, शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने ज्या भेटी आहेत त्याच्यातून राजकीय अर्थ काढणं चुकीचं ठरेल. पटेल साहेब, याच अनुषंगाने एक प्रश्न असा उपस्थित होतो की अमित शहा यांची ज्यावेळेस तुम्ही आज भेट घेतली, प्रफुल्ल पटेल आणि तुम्ही, अशा काही माध्यमांमध्ये बातम्या आल्या की दोन्ही राष्ट्रवादींची जर युती होत असेल किंवा आघाडी होत असेल तर त्याला अमित शहाची हरकत नसेल, अशा काही बातम्या आलेल्या आहेत. त्याच्याबद्दल नेमकं स्पष्टीकरण. ह्या बातम्या पूर्णपणाने निरर्थक आहेत. त्या ठिकाणी चर्चा होण्याचं संभवतच नाही. चर्चा त्या ठिकाणी महायुती, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका, त्यामध्ये समन्वय कसा राहू शकतो, कशा पद्धतीने निवडणुका एकत्रितपणाने होऊ शकतात, काही ठिकाणी करण्याच्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री, भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत, मुख्यमंत्री आहेत, त्यांच्यातून आम्ही चर्चा करू. महायुती म्हणून ज्यावेळेला चर्चेचा प्रश्न येईल त्यावेळेला आदरणीय शिंदेसाहेब आणि त्यांच्या सर्व सहकार्याची चर्चा त्या ठिकाणी होईल. आज अमितभाईंच्या समोरच्या चर्चेमध्ये हा दुसरा मुद्दा येणं संभवतच नाही. त्या विषयावरची चर्चा तिथे नव्हतीच. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका अमित शहाच्या दरबारात जातात ही खूप मोठी गोष्ट नाही.